केलं, ज्यांनी सरांनी तुम्हाला सर्वांना उभं केलं, ज्यांनी तुम्हाला स्वतःची ओळख निर्माण करून दिली, विशाल कांबळे सरांबद्दल काय सांगाल? या व्यक्ती कसे आहे आणि तुम्हाला व्यक्ती सपोर्टेड कशी असते? खरं तर मी पहिलं टेनिस क्रिकेट खेळत नव्हतो. मुळात मी पहिलं लेदर क्रिकेट खेळत होतो. पण दादा आधीपासून खूप म्हणजे टेनिस क्रिकेट खेळायला आहे, लेजंड खेळाडू आहे. दादाने फक्त मला जरा थोडंफार सहकार्य केलं खेळायला. थँक्यू. तुझं देखील आता अभिनंदन असेल आणि क्वार्टर फायनलसाठी देखील तुम्हाला देखील शुभेच्छा आहे. पहा युवराज सिंग करंडक आणि या सामन्यातील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. जाऊया पुन्हा एकदा समालोचक कक्षामध्ये जाऊया प्रशांत आदवडे सरांकडे. धन्यवाद. सुमित शुक्रिया. इस बार हवा में गेंद वासिक शेख ने हवा में खेल दिया, मिस हो गए गेंद के नीचे खिलाड़ी और वासिक शेख बैक टू द पेपलन जाते हुए पहली गेंद और बंडू भोसले इनकी तरफ से जो कि विकेट के लिए 200 का इनाम है. मयूर कारंडी ने बहुत अच्छा कैच, कुणाल को विकेट मिला, सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन. हर विकेट के लिए अब 200 का इनाम और कैच के लिए भी 200 का इनाम है. कासिम भाई थैंक यू वेरी मच. अरिफ भाई आज एक शानदार, जगदीश जी आपकी बहुत ही इंपॉर्टेंट और बहुत ही जबरदस्त पारी रही, लेकिन क्या करें, आपने बल्लेबाज के तौर पर अच्छा काम किया, गेंदबाजी अच्छी नहीं चली, वो परेशानी हुई आज एक्वा चिकली के लिए. महेश कालोजी पाटिल आपका भी आभार प्रकट करेंगे. वरस्पोर्ट लोनावला एंड टिंगरे सरकार धानो रिप्रेजेंट सिक्सर किंग युवराज सिंह करंडक 2021. नितेश कवडे, सुनील रेड्डी, सूरज कायके, अहमद लोखंडे, दिनेश शिंदे, भरतदादा टिंगरे टूर्नामेंट को बहुत खूबसूरत करने के लिए मेहनत कर रहे हैं. फिलहाल मैदान के अंदर जाएंगे. कुणाल के लिए सफलता मिली. पहली गेंद पर कासिफ वासिक बैक टू द पेपलन चले गए हैं. अक्षय ऑन स्ट्राइक. ओ ये भी हवा में थी, रक्षात्मक खेलना चाहते थे. सुंदर गेंदबाजी, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहिरा. इस ओवर की कहानी देखिए तो पहला ओवर प्रगति पर है. फिलहाल पहले ओवर का खेल बहुत ही अच्छा करता, बहुत सुंदर गेंदबाजी कर रहे हैं और लाइन लेने अच्छी है. अक्षय ने पिछले मैच में आगाज अच्छा किया था, लेकिन बड़ी पारी नहीं खेल पाए. सनी शुक्रिया. या ठिकाणी राजेंद्र चव्हाण. जर चुकून कोणाला बॅग इथे सापडली असेल तर त्या बॅग मध्ये काही महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. तर विनंती असेल, चुकून कोणाला बॅग सापडली असेल तर ती बॅग इथे आणून द्या. अतिशय नागपूरचे असणारे ते चंद्रपूरचे आहेत, त्यामुळे विनंती असेल ज्यांना कोणाला चुकून बॅग सापडली असेल, कुठं पडली असेल तर विनंती असेल ती इथे आणून द्या, सहकार्य करा. चला तर जाऊया पुन्हा मॅच दिशेने. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज कुणाल पवार, नए बल्लेबाज मैदान के अंदर अक्षय आए और सूरज कुरम, दोनों बल्लेबाज. सूरज कुरम नए बल्लेबाज है. अक्षय की बात करें तो प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर बल्लेबाजी कर रहे हैं. ऑफ स्टंप के बाहर इस बार गली की तरफ गेंद जाते हुए 1 रन का इजाफा और मैदान के अंदर पहला विकेट बहुत जल्दी गिरा है. कुणाल के लिए सफलता मिली है, तो उसके बाद में रिदम के साथ गेंदबाजी कर रहे हैं. कुणाल पवार मुंबई इंडियंस से गेंदबाजी करते हुए 7 रन 1 विकेट के नुकसान पर. बंडू भोसले 11 और सूरजदादा निंबालकर के बीच मुकाबला. राइट हैंड ओवर द विकेट. हवा में खेलते हुए दायरे के अंदर जो खिलाड़ियों के सिर के ऊपर से गेंद डीप बैकवर्ड पॉइंट बॉडी के बाहर 4 रनों के जाते भी दर्शन स्टोक. टाइमिंग बढ़िया है. जिस तरह से टप्पा ऑफ टाइम के बाहर था, ऑन द राइज गेंद को खेलते हुए लेंथ और लाइन के ऊपर निर्भर थे, लेकिन इस बार थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर बल्लेबाज को रूम मिला. इसका भरपूर फायदा उठाते हुए वीरेंद्र सहवाग स्टाइल ये शॉट खेला गया था.
जिस तरह से वीरेंद्र सहवाग खेलते उसी अंदाज में बल्लेबाज खेलते हुए मैदान के अंदर अक्षय। सूरज कोरम और अक्षय दोनों के पास काबिल रन संख्या 11 रन 1 विकेट के नुकसान पर। और फिलहाल सूरज कोरम की तरफ से एक अच्छा स्ट्रोक, 2 गेंदों का सामना करते हुए सुमित 4 रन बनाए और अक्षय 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं। गेंदबाजी में बिल्कुल थोड़ा सा परिवर्तन हो रहा है। नाउ स्कोर 11 पर 1, 11 रन 1 विकेट के नुकसान पर। सुमित क्या कहेंगे पहले ओव्हर के बारे में? तर नक्कीच आपण पाहतोय मित्रांमध्ये जर सुरुवात आपण पाहिली ती चांगली सुरुवात म्हणेल मी पहिल्या षटकामध्ये अगदी कुणालच्या षटकामध्ये जर आपण पाहिले तर 3 चेंडू मात्र फेस झाले, 3 चेंडू देखील डॉट आहे, त्यामध्ये 1 विकेट देखील मात्र मिळाली। वासिक शेख सारखाच खेळाडू मात्र मैदानात अगदी पाहिलं गेलं तर अगदी बाद होणं ही संघासाठी मात्र काही चांगल्या गोष्टी नाहीयेत, परंतु पाहिजे अक्षय खाटवणी दुसऱ्या बाजूला सूरज कोरम ही जोडी असेल। गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज स्वप्नील, यावेळी पाहायचे मैदानामध्ये पहा बॅकफुटला गेला, पंच केला, टीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळून काढला जाईल, चेंडू पोहोचलाय सीमारेच्या पार, हा आलाय चौकार। इनफील्ड के ऊपर से थोड़ा सा इनसाइड आउट शॉट खेला गया, बहुत ही बेहतरीन ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को और कवर के ऊपर से। पावर प्ले चल रहा है, पावर प्ले की बात करें तो सनत जयसूर्या जिन्होंने जब वर्ल्ड कप चल रहा था 1996 की बात करें तो सबसे बेहतरीन बल्लेबाजी किए थे कलुवितिन्ना और जयसूर्या। जब 1999 की बात करें तो वहां वो एक नियम बनाया गया था 92 के वर्ल्ड कप में इस्तेमाल, लेकिन एक बार फिर जो वर्ल्ड कप 1996 था वहां बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी। ऑन सेट पर खेलना चाहते थे, एक बार टप्पा खाने के बाद ज्यादा उछाल नहीं था, गेंद इस शरीर को लगी वहीं पर लुढ़क गई और रन की कोई गुंजाइश नहीं है। 15 for 1। और बल्लेबाजी करने वाली टीम की बात करें तो एक तरफ बहुत ही महत्वपूर्ण खेल खास करके सूरजदादा निंबालकर टीम के लिए है। बंडू भोसले 11 और सूरजदादा निंबालकर दोनों टीमें बहुत ही अच्छा काम करती हुई, बहुत ही अच्छा प्रदर्शन इस टूर्नामेंट में। गुलदस्ता यार स्वप्नील यावेळी पाहायचे शॉर्ट पिच चेंडू असेल, पुल केलाय मिड विकेट मध्ये, चेंडू पोहोचलाय सीमारेच्या पार, हा आलाय षटकार। एक्सीलेंट बैटिंग, तालिया दगआउट में बसते हुए टप्पा खाने के बाद उछाल गति नहीं थी, गति परिवर्तन करने का प्रयास किया, घूमकर गेंद को आंसर की तरफ खेलते हुए बिल्कुल स्क्वेयरली की तरफ खिलाड़ी मौजूद है, मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है, लेकिन उसके बीच में गेंद आती भी सुंदर बल्लेबाजी। देखिए घूमकर क्रीज के गहराई का इस्तेमाल करते हुए ऑन साइड पर, और इनका बॉडी का वेट पीछे चला गया था, शानदार स्ट्रोक बैकफुट पर बल्लेबाज द्वारा। एक तरफ अक्षय की बात करें तो 17 पर बल्लेबाजी कर रहे हैं, सूरज ने 4 रन बनाए हैं, एक इंपॉर्टेंट पारी अपनी टीम के लिए खेलते हुए बल्लेबाज। गुलदस्ता यार यावेळी पाहायचे पुन्हा पहा क्रिकेटचा फटका खेळून काढला जाईल, गॅप मैदानामध्ये खेळून काढला जातोय, सुसाट वेगाने चेंडू जाईल सीमारेच्या पार, हा आलाय चौकार। बिल्कुल इनको दिखती है छोटी सी दरार, ढूंढते रन 4, गेंद बॉल लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। दर्शनीय स्ट्रोक, एक बार फिर टप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर था, कवर का खिलाड़ी दायरे के अंदर है, मिड ऑफ का खिलाड़ी दायरे के अंदर है, इसके बीच का फासला चीरती हुई गेंद गोली की रफ्तार के साथ बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई। अक्षय 21 पर पहुंचे, रन संख्या 25 रन 1 विकेट के नुकसान पर। इस ओवर की कहानी देखिए तो बहुत ही बेहतरीन तरीके से बल्लेबाजी कर रहे हैं बल्लेबाज अक्षय। गुलदस्ता येत असणार आहे स्वप्नील, यावेळी पुन्हा पाहायचे खुलवटा पिचून असेल, गॅपमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र मैदानाची जर आपण पाहिलं गेलं तर मिडऑफचा क्षेत्ररक्षक अडवतोय आणि तोपर्यंत मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल आहे, एका सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल। धाबलकावरती धावा ज्या आहेत त्या 26 धावा, 26 रन, लॉस ऑफ 1 विकेट। और जिस तरह से ये दूसरा ओवर है, दूसरे ओवर में बहुत ज्यादा रन आए हैं। पहले ओवर की कहानी देखिए तो 11 थे, इस ओवर में 15 रन आए, तो एक अच्छा ओवर बल्लेबाजी करने वाले टीम के लिए साबित हो रहा है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। स्वप्नील आपण पाहतोय, यावेळी पाहायचे सूरजचा हलक्यात नशेडी खेळून काढला जाईल आणि इथे पहा थोडीशी चुकी झाली आणि चुकीचं रूपांतर दुसऱ्या धाव्यामध्ये होईल। मैदानात पहा इथे एक धाव घेणं मुश्किल होतं, तिथे 2 धावा देखील मैदानात घेतल्या गेल्या आणि एका धावेच्या 2 धावेच्या साह्याने आपण पाहतोय संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल। धावलकावरती धावा जे इथे नोंदवल्या गेल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावलकावरती धावा ज्या आहेत त्या 28 धावा या स्पर्धेचा आपण पाहतो युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह आनंद घेणारे एक चांगले गुणलेखक म्हणून देखील मात्र त्यांच्याकडे पाहिलं जातं असे तुषार कानकाटे सर देखील मात्र आपल्यासोबत जोडले गेलेत, त्यांचे देखील मी मनपूर्वक स्वागत करेल। पहा युट्यूब आल्यानंतर त्याचे बेनिफिट देखील किती होतात, प्रत्येकाला मात्र काही वेळेनुसार मात्र इथे येण्यासाठी जमत नाही, दूरवरती असणारे देखील प्रेक्षक राजे मात्र आपल्यासोबत जोडले जातात, हे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून खरंच एक चांगले दिवस म्हणायला लागतील सर। बिल्कुल एक बार फिर मैदान के अंदर भी जाएंगे। इस ओवर की कहानी देखिए तो 2 रनों के साथ समाप्त हुई। ओवर में आए 17 रन, रन संख्या 28 रन 1 विकेट के नुकसान पर। तुषार जी भी बहुत अच्छा काम कर रहे हैं, सही वक्त पर जानकारी देते हुए एक बार फिर हमारे साथ जुड़ चुके हैं। अक्षय 22 पर खेलते हुए, सूरज 6 पर बल्लेबाजी कर रहे हैं। फिलहाल अंपायर के तौर पर भी बहुत अच्छा काम हो रहा है। अजित पुत्रन, अमर साठे, अविनाश धर्मशाले, हमारे साथ कॉम बॉक्स में सुमित सोनवने, इनकी मीठी आवाज आप सुन रहे हैं।
गेंदबाजी की बात करें तो गेंदबाजी में क्या बदलाव हुआ? गोलंदाज तयार असणार आहे मैदानाच्या मध्ये पाहायचे आता. यावेळी पहा हलक्यात चेंडू तिकडून काढला जाईल. पहा गॅप मध्ये चेंडू खेळलाय. हसते हसते कट जाय रस्ते. सिक्सर किंग युवराज सिंग करंडकाचा ब्रँड स्ट्रोक फॉरन चौकार. बिल्कुल, मुझे तो ऐसा लगा कि माली है वो पैर से वो गुलाब का फूल तोड़ रहा है, सहलाते हुए गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन की तरफ. पॉइंट और एक बार फिर जो खिलाड़ी है कवर का उसके बीच से गेंद जाती भी सुंदर बल्लेबाजी. और इस बैच की बात करें तो अक्षय का बल्ला बोल रहा है, एक्सलेंट बैटिंग, सुपर बैटिंग. कुणाल आपण पाहतोय मैदानामध्ये कुणाल पवार गोलंदाजी मार्गावरती इथे तयार असणार आहे. पहिल्या चेंडू मात्र पहा इथे चौकार देखील आलाय. अक्षय खाटमुडेसाठी टाकलेला चेंडू फाईन लेग मध्ये पहा. अक्षय खाटमुडेने आज काहीतरी वेगळा निर्धार केलाय. 11च्या 11 खेळाडू दमवण्याचं काम इथे करतोय हा चौकार. अलॉन्ग द कारपेट खेल रहे, एक बार फिर कलात्मक स्ट्रोक कलाई के साथ मोड़ दिया था फाइन लेग बॉडी लाइन की तरफ. विस्पश ने पारी खेलते दर्शन स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से गेंद बॉडी लाइन की तरफ जाते हुए लाइन से भटके तो पड़ेंगे फटके. लेग स्टंप के ऊपर, पैर के ऊपर हिंदुस्तान के किसी भी बल्लेबाज को अब गेंदबाजी करेंगे ना तो वही हश्र होगा. बहुत ही खराब गेंदबाजी, कमजोर गेंदबाजी और दमदार स्ट्रोक खेलते हुए बल्लेबाज. कलात्मक क्रिकेट है, एफर्टलेस, मतलब ये ताकत भी लगा रहे हैं, नजाकत भी है और एक बार फिर कला भी इनके पास है. क्या बल्लेबाजी कर रहे हैं अक्षय. गोलंदाज तयार पाहायचं मैदानामध्ये कुणाल. यावेळी पाहायचंय पुण्याचा पहा शॉर्ट पिच होता पूल केला जाईल. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक त्याने तैनात आहे आणि तोपर्यंत किती लेग सिंगल आहे. अक्षय खाटमुडे मैदानामध्ये पहा सेट झाल्यानंतर एक लॉंग इनिंग, लॉंग मोठा डाव खेळण्यासाठी मात्र जेवढे ओळखला जाणारा खेळाडू आहे. त्याच्या बॅटमध्ये खऱ्या जर पाहिलं तर चौफेर फटकेबाजी करण्याची ताकद देखील आहे. जो खेळाडू पहा 11च्या 11 खेळाडू दमवण्याची ताकद ठेवतो, जो खेळाडू चौफेर फटकेबाजी करत असतो तो खेळाडू नेहमीच प्रतिस्पर्धी संघासाठी डोकेदुखी ठरत असतो. बिल्कुल आपने सही कहा. गेंदबाजी करने के लिए कुणाल पवार, स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज सूरज. ऑप्टम के बाहर, पॉइंट के ऊपर से गेंद को खेलते हुए गेंद बॉडी के बाद 4 रनों के लिए जाते हुए लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं. क्या दोनों बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे हैं. दूसरे ओवर का खेल समाप्त हुआ है. तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है. 41 एक विकेट के नुकसान पर टप्पा खाने के बाद उछालता और ऑन द टो जाके उछल के इस गेंद को खेल दिया पॉइंट के ऊपर से. पॉइंट पर खिलाड़ी है लेकिन वो बन गए दर्शक बन गए दीवाने. डगआउट में तालियां बज रही है. जबरदस्त बल्लेबाजी मैदान के अंदर बल्लेबाजों द्वारा. कुणालचं आपण पाहतो थोडंसं महागड देखील षटक म्हणावं लागेल. तिसरा चौकार या षटकामध्ये देखील आलाय. पुण्याचा पायचा बॅकफुटला गुणकाढा झाली. शॉर्ट कव्हर मध्ये ते अडवला जातोय. यावेळी मात्र कुठल्याबाजी धाव ते मिळणार नाही. चेंडूचे डॉटबॉल देखील असेल. स्कोर कार्ड वरती मी तुम्हाला घेऊन जाईल. धावलका जर विचार केला धावलकावरती धावाच्या आहेत त्या 41 धावा. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. एक मोठी धावसंख्या आपण पाहतो. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. वासिक शेख पहिल्या चेंडूवरती मैदानामध्ये बाद झाला. तदनंतर सूरज कोरम आणि दुसऱ्या बाजूला अक्षय खाटमुडे या जोडी खेळाडूंनी मध्ये चांगली भागीदारी देखील केली. मोठा फटका खेळून काढला जाईल. लॉंगाचा क्षेत्ररक्षक पायच्या चेंडूवरती पोहोचेल का? पोहोचला. झेल इथे मात्र होईल. मयूरचा मात्र एक चांगला झेल. फलंदाज बाद. एक बहुत बड़ा झटका लगता हुआ हमारी खेल रहे दूसरी एंड पर बल्लेबाज, तो उनको ज्यादा मौका देना चाहिए था खास करके अक्षय के लिए. ये देखिए गेंद कहाँ थी. टिप्पा खाने के बाद थोड़ी ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को ऑन साइड पर खेलने का प्रयास लॉन्ग ऑन की तरफ खेलना चाहते थे लेकिन बल्लेबाज ने कहा कि बहुत ऊपर स्टिकर की तरफ गेंद लगी है इसीलिए ज्यादा दूर नहीं गई. संदेश पांडे धीरे धीरे मैदान के अंदर आ रहे हैं. 41 2 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ. बहुत ही बेहतरीन क्रिकेट मैदान के अंदर चल रही है. बंडू भोसले 11 और सूरज दादा निंबालकर पहले बल्लेबाजी करते हुए 2 विकेट का नुकसान पर 41. नक्कीच आपण पाली पाहिलं मैदान के गेलं अंदर तर छोटासा ड्रिंक देखील असणार आहे. उद्याची देखील आपण चर्चा करणं गरजेचं आहे. उद्या देखील आपण जर पाहायला गेलं तर प्रेक्षकांपर्यंत उद्याची संघ देखील मी पोहोचवेल. उद्याचा संघ पण पाहिलं प्रशांत सर उद्या गुजरातचा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. उद्या डिंग डॉंग प्रतीक 11 संघ देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर उमर 11, एसपी, विनर्स म्हणजे अनेक संघ तुम्हाला या मैदानात खेळताना पाहायला मिळेल. उद्या खुला गट असणार आहे. उद्या महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील आणि देशभरातील नव्हे तर संपूर्ण देशातील खेळाडू तुम्हाला या मैदानावरती उद्या खेळताना पाहायला मिळतील. टेनिस विश्वातील इंटरनॅशनल खेळाडू आपण या व्यासपीठावरती बघू शकतो जे आपला जलवा दाखवता येईल. आणि आता संपूर्ण देशामध्ये देखील फार मोठ्या स्पर्धा सुरू आहेत. त्यापैकीच एक स्पर्धा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. लोणावळ्याच्या ऐतिहासिक मैदानावरती सुरू असलेली स्पर्धा आहे. वरस्पोर्ट लोणावळा अँड टिंगरे सरकार दानोरी प्रेझेंट सिक्सर किंग युवराज सिंग करंडक 2021चा क्रिकेटचा महासंग्राम आपण बघतोय. आणि मैदानात खेळ सुद्धा खूप चांगला रंगलेला आहे. उद्या त्या दिवशी सकाळपासून इंटरनॅशनल खेळाडूंचा जलवा टेनिस विश्वातल्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. 41 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. वैभव गोलंदाजी करेल.
यावेळेला या बॅट दरम्यान चिकट आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. अविनाश कापडे कोणती चूक करत नाहीये आणि अशा रीतीनं एक चांगली इनिंग 11-31 धावांची इनिंग या ठिकाणी समाप्त होते. एंड ऑफ द वेरी गुड इनिंग, मैग्निफिसेंट बैटिंग और ये गेंद परफेक्टली कट करने के लिए गए, बाहरी किनारा लगा और सुबीत विकेट के पीछे अविनाश ने बहुत ही अच्छा कैच. सेट बल्लेबाज बॅक टू द पेपल जाते हुए. अक्षय खाटमोडे खरं अतिशय महत्वाची विकेट म्हणेल मी की कारण ज्या पद्धतीने मात्र या खेळाडूने सेट झाला होता, ज्या पद्धतीने मात्र याच्या बॅटमधून मात्र धावा येत होत्या आणि तो देखील आता मैदानात पास झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज देखील आता मैदानात दाखल होईल. महेश शिंदे जो आता मैदानात दाखल झालाय. स्कोर कार्ड वरती तुम्हाला घेऊन जाईल. स्कोर कार्डचा विचार केला धाबलकावरती धावा ज्या नोंदवल्या गेल्या त्या 41 धावा. महेश शिंदे दुसऱ्या बाजूला संदेश पार्टे ही जोडीची मैदानात असणार आहे. सामना जर आपण मैदानात पाहिलं तर अतिशय जबरदस्त मॅच तुम्हाला मैदानात पाहायला मिळणार आहे. टेनिस क्रिकेटचं विश्व गाजवणारे खेळाडू तुम्हाला एकमेकांच्या विरोधात तुम्हाला लढताना पाहायला मिळतील. आता पाहायचं मैदानामध्ये स्ट्राईकवर असणारा गोलंदाज महेश, तर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पुन्हा वैभव तयार आहे. स्ट्राईक ऑन महेश. 5-5 षटकांच्या लढती यावेळी पाहायचे पुन्हा बॅटचेकडे असेल. थर्माचा क्षेत्ररक्षक इथे अडवेल पा डेंजर झोन मध्ये होता संदेश पार्टे, परंतु कुठलाही पैसा इथे धोका मैदान होऊ शकला नाही. एक सिंगल घेण्यामध्ये यश आलंय. एका सिंगलच्या साह्याने संघाचा संख्या पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धावा आहेत 42 धावा. एक अच्छा मैच मैदान के अंदर बिल्कुल हो रहा है और अब जाकर रन संख्या इस दो रनों के साथ सिंगल के साथ खास करके 42 3 विकेट के नुकसान पर संदेश पार्थे ऑन स्ट्राइक. ओवर की बात करें तो ये बहुत ही महत्वपूर्ण चौथा ओवर वैभव को विकेट मिला है. जब विकेट मिलता है तो कॉन्फिडेंस सातवें आसमान की तरफ जाता है. 42 for 3 गेंदबाजी करने के लिए वैभव तैयार. अगली गेंद के साथ ऑन साइड की तरफ बहुत ही सुंदर तरीके से खेलते हुए संदेश पार्थे की गाड़ी रास्ते पर है, गेंद भी रास्ते पर जाती भी और कमाल का स्ट्रोक है. बैकफुट पर चले गए और पहले से इनको मालूम था गेंद कहां गिरने वाली है. पहले पढ़ लिया और उसके बाद में चढ़ लिया. लीजेंड खिलाड़ी, मैं समझ सकता हूं कि शारीरिक तौर पर पूरी तरह से फिट नहीं है, लेकिन मैदान के अंदर जाते आते हैं तो इनका जलवा एक बार फिर देखने का मौका मिलता है. जुनून है मैदान के अंदर और क्रिकेट इनके मेरे हिसाब से रगों में है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार वैभव. यावेळी पाहिजे थोडासा बाहेर टाकल्याची आपण मैदानात पाहतोय. ऑप्शनच्या बाहेर टाकल्याची असणारा व्हाईट बॉल देखील मैदानात मिळेल. अभांतर संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. धाबलकावरती धावा आहेत 49 धावा. धाबलकावरती धावा जे इथे नोंदवले गेलेले आहेत. आपण पाहतो ज्याप्रमाणे 40+ वय देखील झालेलं आहे. प्रशासनाने देखील कळवलं की क्रिकेट यांच्या नसामध्ये भिनलेल्या नसामध्ये क्रिकेट आहे. खरं तर तुम्ही पाहिलं तर वाघ किती जरी म्हातारा झाला तरी तो शिकार करायची कधी विसरत नाही. वो कभी घास नहीं खाता. एक बार फिर इनको बॉल दिखाई देगी ना तो एक बार फिर वो बाउंड्री लाइन की तरफ जाएगी. ये गेम चेंजर खिलाड़ी है. कितने दिनों तक आगे योगदान देने वाले मुझे मालूम नहीं है, लेकिन सामने एक बार फिर वो गाड़ी वो परेशान कर रही है. गाड़ी या एक बार फिर वहां का मिरर है. अब देखिए क्या बल्लेबाज संतुष्ट है वो देखना बहुत जरूरी है. 2 गज की दूरी, मास्क पहनना है बहुत जरूरी. एक बार फिर मैदान के अंदर विकेट की सख्त जरूरत है. विकेट है जरूरी, तब जाकर वापस आएंगे क्योंकि स्कोर बोर्ड देखिए एक बार फिर बहुत तेजी के साथ आगे बढ़ रहा है. वैभव बाहरी किनारा, पीछे खिलाड़ी है, ओ दूर है. भाग्य का साथ मिलता हुआ, भाग्य हमेशा बहादुरों का साथ देता है और अब जाकर इस सिंगल के साथ 50 रन पूरे होते हुए बल्लेबाज बहुत खुश हो गए. तालियां बज रही है डगआउट में. 50 धावा आपण पाहतो ज्याप्रमाणे इथे पूर्ण देखील होत आहेत आणि या 50 धावांच्या साह्याने संघाची संख्या आपण पाहिली तर पुढे जाऊन पोहोचणार आहे. 50 झाल्यात. 4थं षटक मैदानात इथे सुरू असणार आहे. वैभवच्या माध्यमातून गोलंदाजी सुरू आहे. 5 सामन्यावरती धावा रोखण्याचं काम वैभवने ते केलंय. विकेट देखील घेतल्यात. गोलंदाज तयार वैभव. स्ट्राईक वरती महेश. शॉर्ट पे चेंडू मैदानात असणार आहे. क्षेत्ररक्षक देखील ते मैदानात पाहायचं. चेंडूला मैदानात पुल करण्याचा प्रयत्न बॅटिंग मैदानात बॅटवरती चेंडू येऊ शकला नाही. चेंडू इथे डॉट देखील असेल. वैभव गेंदबाजी कर रहे हैं, बहुत बढ़िया गेंदबाजी. छक्का आने के बाद कमबैक कर रहे हैं और नॉन स्ट्राइक एंड पर संदेश पांडे, स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी करते हैं बल्लेबाज महेश शिंदे. तयार. यावेळी 5 जमीन समुद्र फटका तिकडून काढला जाईल. टीप कव्हर म्हणजे निकडून काढला जातोय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. चेंडूवरती पोहोचला. सिंगल तर मैदानात घेतली गेली. दुसरा धावेचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये आपण पाहतो ते झाला. 2 धावा घेतल्यातील या 2 धाव्यांच्या साह्याने संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धावा ज्या इथे नोंदवल्या गेल्यात 52 धावा. 4 षटकांचा खेळ देखील आपण पाहतो मैदानात संपलाय. 5-5 षटकांचे सामने देखील आपण मैदानात पाहणार आहोत कारण वेळेनुसार आपण सामने मैदानात पाहतो. दुसरे बदल देखील कमी षटकांचे सामने देखील खेळवत आहोत. परंतु तुम्ही देखील वेळ वाचणं गरजेचं आहे कारण क्वार्टर फायनलचा सामनाला आपल्याला आजच खेळवायचा आहे.
और वो बड़ा लाईव्ह आनंद देखील आपण पाहतोय आमचे घेत आहेत आदरणीय दिनेशभाऊ भोसे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडले गेलेत आणि त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल, हार्दिक असं स्वागत करेल. आगतम स्वागतम सुस्वागतम वेलकम, आपका स्वागत है. 52 4 ओव्हर के कहाणी समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा त्या 52 3 गड्याच्या मोबदल्यात आफ्टर 3 ओव्हर नाउ 52 52 3 विकेट के नुकसान पर 4 ओव्हर का खेळ समाप्त होता बा. 4 षटकांचा ते खेळ संपला. आता पाहिजे शेवटचं षटक मैदानात सुरू असणार आहे. शेवटचं षटक तोडाफोडीचं षटक आहे. यापूर्वीचा सामना तुम्ही पाहिला असेल, अक्षरशः 69 धावा देखील कमी पडल्या. ही इथल्या मैदानाची खासियत आहे. अनुरागने देखील सांगितलं की इथल्या मैदानावरती खरं जर पाहिलं तर अतिशय माती विकेट जरी आहे, परंतु या विकेटची दर्जा, हे विकेटची लेवल खरं तर सिमेंट विकेट सारखी देखील आहे. बिल्कुल, एक बार फिर इस विकेट की बात करें, सत्य की बात करें तो गेंद बहुत जल्दी दिखाई देती है. मिड विकेट पर खिलाड़ी है, लेकिन वो बन गए दर्शक. या एक बार फिर ये कैच, ओ वाह, ये तो कैच होना चाहिए था, लेकिन इनके पैर क्या एक बार क्या लगे, बिल्कुल लगे पीछे, इसीलिए वो बैठ गए. नहीं तो एक बार फिर ये कैच हो जाता. संदेश पारते ऐसा लग रहा है कि जो नसीब है वो भाग्य अपने जेब में लेके घूम रहे हैं. नक्कीच आपण पाहिलं तर असं देखील म्हटलं जातं की आदमी का लक जितना घिसता है ना, उसकी धार भी उतनी तेज होती है. बिल्कुल. संदेश पारते तैयार है फिलहाल बल्लेबाजी करने के लिए. 58 3 विकेट के नुकसान पर पहली गेंद पर छक्का आता हुआ और गेंदबाजी करने के लिए ऋषि तैयार है. मुंबई इंडियन्स से गेंदबाजी करेंगे. गोलंदाज तयार. रिव्हरचा फटका देखील करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये पहा. यावेळी बॅटवरती चेंडू येऊ शकला नाही. चेंडूमध्ये इथे थोडासा गती होती, चेंडूमध्ये पेस होता. फुलटॉस चेंडू देखील मैदानामध्ये पाहायला गेलं तर, परंतु रिव्हरसाठी पहिलेच तयार झाले. गोलंदाजाने इथे ओळखलं फलंदाज कुठल्या दिशेने खेळण्यासाठी तयार झालाय आणि त्या दिशेने आपण पाहतोय मैदानामध्ये टाकलेला हा चेंडू. इथे गोलंदाजाचं कौतुक करेल मी ऋषीचं. चेंडू ते डॉट आहे. ऋषि तैयार गेंदबाजी करने के लिए. इस ओवर की तीसरी गेंद, रन संख्या 58 3 विकेट के नुकसान पर. बहुत ही बेहतरीन, जो सबको देते हैं खुशी, इनका नाम है ऋषि. जिस तरह से एक बार फिर देखे तो एक पहली गेंद पर छक्का आया था, उसके बाद भी 2 गेंदों पर ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया. एक रिवर्स स्वीप खेलने की कोशिश स्विच करना चाहते थे, उसके बाद में ऑफ स्टंप के बाहर जाके खेलने का प्रयास. अब मजा आएगा. चौथी गेंद पर क्या कहानी है. 58 3 विकेट के नुकसान पर. नक्कीच आपण पाहतोय पहिल्या चेंडू त्याला षटकार आहे, परंतु तदनंतर गोलंदाजाचा कॉन्फिडन्स आपल्याला तेव्हा पाहायला मिळतोय. पुण्यात पायचा मोठा फटका खेळून करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. सिंग तरी घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये होणार नाही. एका धावेवरती समाधान असेल. एका धावेच्या साह्याने संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती धावा आहेत 59 धावा. ज्या धावलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. 2 गेंदों का खेल शेष है, लेकिन दोनों के लिए विशेष है. मैदान के अंदर अब लेफ्ट हैंडर कबू बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए. महेश शिंदे ऑलराउंडर खिलाड़ी 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं. संदेश की बात करें तो 14 पर बल्लेबाजी करते हुए और फिलहाल उन्होंने 6 गेंदों का सामना किया है. जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन मैदान के अंदर गेंदबाज द्वारा. लॉन्ग ओवर चल रहा है, छक्का आने के बाद कमबैक कर रहे हैं. दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद, क्या रोक पाएंगे, नहीं रोक पाएंगे. गेंद बाउंड्री की तरफ जाती हुई. अंपायर का फैसला 4 रनों का, और बल्ले के बीचों बीच नहीं आई थी, कोहली की तरफ जानी चाहिए थी. आमचे हेमंत दादा लोखंडे खऱ्या अर्थानं पहा, जसं जसं वेळ मिळतायत ना, तसंच मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन देखील ते देखील करतायत. इनका आना भी बहुत जरूरी है. जिस तरह से अब ये गाने बजाएंगे, माहौल बनाने की कोशिश करें. यावेळी पहा एकराचा बॅट करून करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेणारा चेंडू होता. शरीराचा वेध घेतला येते चेंडूने.
वेळ वाचवा सूरजदादा निंबाळकर. टीम विनंती असणार आहे क्षेत्ररक्षण लावून घ्या. अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे, त्यामुळे तुम्ही देखील वेळ वाचवणं गरजेचं आहे. मैदानात आपण पाहायला गेलं तर पहा क्षेत्ररक्षणासाठी तयार असणार आहे. 64 झाल्यात, 65 धाब्याचे इथे टार्गेट असणार आहे. चला बॅट्समनना देखील विनंती करेल, तुम्ही देखील मैदानी ताबा घ्या. याच परिचय मित्र हनुमंतदादा मराठी देखील आपण पाहतोय उपस्थित झाले, त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल, हार्दिक असं स्वागत करेल. पहा मैदानात आपण पाहायला गेलो तर वरसपोर्ट लोणावळा आणि त्याचबरोबर टिंगरे सरकार ग्रुप धानोर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेली क्रिकेटची स्पर्धा सिक्सर किंग युवराज सिंग करंडक 2021 स्पर्धेचे मुख्य आयोजक जर आपण पाहिले तर महाराष्ट्र पोलीस आणि लोणावळा सिंग म्हणून ज्यांची ओळख आहे नितेश उर्फ बंटीभाऊ कवडे, त्याचबरोबर भरतदादा टिंगरे, सुरेश गायके, हेमंत लोखंडे, सुनील रेड्डी, दिनेश शिंदे या सर्वांच्या प्रयत्नातून तुमच्या आमच्या भेटीला येणारी महाराष्ट्रातील एक मानाची असणारी क्रिकेटची स्पर्धा सिक्सर किंग युवराज सिंग करंडक ज्या क्रिकेटच्या स्पर्धेची दखल देखील मात्र युवराज सिंग सरांनी घेतली अशी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. बॅट्समन चला फलंदाजांना विनंती असणार आहे, मैदानात आपण ताबा घ्यायचा आहे. 64 झाल्यात, 65 ते बनवायचे आहेत आणि या 65 धावेचं आव्हान मैदानात आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल. पाहून जाणार आहे भाऊ, कुठेही जाऊ नका. पाहत राहा मॅचचा दुसरा पडाव देखील इंटरेस्टिंग असणार आहे. एसपरीचे मित्र पाहतोय अमोल भास्कर देखील आपण पाहतोय एसपरीचा लाईव्ह आनंद घेत आहे. त्याचबरोबर एसपी कॉलेजचा असणारा संपूर्ण मित्रपरिवार ते देखील मात्र एसपरीच्या माध्यमातून आपल्यासोबत सर्वजण जोडले गेलेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत केलं, हार्दिक स्वागत केले. तर जाऊया मॅच दिशेने पाहतो. मैदानामध्ये दोन्ही संघ इथे जिंकण्यासाठी मात्र लढण्यासाठी तयार झालेले आहेत. आता कोण कोणावरती पडणारे भारी आता मैदानामध्ये पाहायचंय. युवराज सिंग करंडकाची ही दुसरी पारी मैदानामध्ये पाहायचं, गोलंदाज तयार असणार आहे. निश्चित सिक्सर किंग युवराज सिंग करंडक 2021 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर बारी. उत्कृष्ट प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडू 65 धाबा, जास्त पण नाही आहेत कमी पण नाही आहेत. अशा प्रकारे जेव्हा स्कोर येतो तेव्हा आणखी मजा येते. तर नक्कीच आपण आता एक एक क्षण आता इथे मैदानामध्ये महत्वाचा आहे, कारण तो शौर्याचा एक अंश दे, तो धैर्याचा एक स्पर्श दे, जिंकण्यासाठी एक स्पर्श दे, एक क्षण दे. बिल्कुल मैदान के अंदर अगर देखिए तो न जाने किसके हाथों में युवराज सिंह करंडक 2021 जीतने की रेखा है. और ये टूर्नामेंट, ये प्रतियोगिता जीतने का ख्वाब सारे खिलाड़ियों ने देखा है. सपना बहुत बड़ा है. मैदान के अंदर मुकाबला शुरू होता हुआ इंटरेस्टिंग मैच मैदान के अंदर बिल्कुल देखेंगे. काफी सारे दर्शक tenniscricket.in के माध्यम से हमारे साथ जुड़ चुके, सभी का स्वागत है. मैदान के अंदर एक बड़ा मुकाबला बिल्कुल देखेंगे. और अब अविनाश मैदान के अंदर है और दूसरी तरफ से अगर देखें तो बल्लेबाजी करने के लिए आए हैं किरण बेरड अर्थात छोट्या. ही सलामी जोडी मैदानामध्ये असणार आहे. एका दिशेने पाहिजे अविनाश रामगुडे अर्थात पप्पू रामगुडे, तर दुसऱ्या बाजूला आपण मैदानामध्ये पाहणार आहोत किरण बेरड अर्थात छोट्या. सूरजदादा निंबालकर की अगर बात करें तो सुमित मुझे लग रहा है गेंदबाजी बहुत अच्छी है और पिछले मैच में अच्छा प्रदर्शन, बढ़िया गेंदबाजी इन्होंने की है. अब जाकर बल्लेबाज की बात करें तो अविनाश, इनके ऊपर निगाह रहेगी. पप्पू अगर इस अगली परीक्षा में पास होते तो ये मैच बनेगा और 65 रनों की जरूरत है. आखिर तक खेलने की कोशिश करते हैं, समय ज्यादा नहीं जाना चाहिए. टिंगरे सरकार की टीम रेडी है. वरसपोर्ट लोनावला एंड टिंगरे सरकार धानो रिप्रेजेंट सिक्सर किंग युवराज सिंह करंडक 2021. अब मुकाबले की तरफ बढ़ेंगे. बहुत ही महत्वपूर्ण मैच मैदान के अंदर. और बंडू भोसले 11 की तरफ से प्रारंभिक बल्लेबाज किरण बेरड और अविनाश रामगोडे. सामना सुरुवात षटक क्रमांक पहिले मैदानामध्ये घेऊन येईल संदेश बारटे. स्ट्राईक ऑन फलंदाज तयार असेल. किरण बेरड अर्थात छोट्या. पहिला चेंडू पाहायचा, पॅटर्न स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत असेल. खूप मोठी अपील मैदानामध्ये झाली आहे, परंतु मैदानामध्ये पाहायचे अपील इथे फेटाळली. बिल्कुल एक बार फिर काफी ऑफ टाइम के बाहर जाके आंसर की तरफ खेलने की कोशिश, शॉर्टकट से रन बनाना चाहते थे. सक्सेस पाने के लिए
कोई शॉर्टकट नहीं है, कोई लिफ्ट नहीं है, आपको मेहनत करनी पड़ेगी। 65 तक जाना है तो शुरुआत आपकी अच्छी होनी चाहिए। नक्कीच आपल्याला यशाच्या शिखरावरती पोहोचायचं असेल तर तुम्हाला लिफ्टचा प्रवास करून जमणार नाही, कारण लिफ्ट कधी खराब होईल सांगता येणार नाही। त्यासाठी तुम्ही पायऱ्यांचा वापर करा, जिन्याचा वापर करा, तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही। पहली गेंद पर बिंदी है, बहुत अच्छी गेंदबाजी करते हो संदेश पाटिल। इस ओवर की दूसरी गेंद ऑन साइड पर खूबसूरती के साथ खेलते हुए, ये बेहतर है, प्रॉपर क्रिकेट शॉट, गेंद बॉडी लाइन के बाहर जा रही है, लेकिन इस बार सुंदर फील्डिंग। आउटफील्ड थोड़ा सा धीमा हो रहा है, इसीलिए गेंद रुक गई है और मिड विकेट पर जो खिलाड़ी है बहुत तेजी के साथ बॉडी लाइन की तरफ जाते हुए, 2 मिनट के लिए कहा कि गेंद जाएगी बॉडी लाइन की तरफ, लेकिन जब वो जा रही थी बॉडी की तरफ उसी वक्त वो गेंद धीमी हो गई है। 2 रनों के साथ आगाज बल्लेबाज किरण का, किरण 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं। राइट आर्म ओवर द विकेट, ये शॉट कुछ अच्छा नहीं है, काफी ऑफ टाइम के बाहर जाते हुए क्रीज के गहराई का इस्तेमाल करते हुए फाइन लेग क्षेत्र की तरफ खेलना चाहते थे। लेग बाई का इशारा अंपायर की तरफ से हो रहा है। रन संख्या 3 रन बगैर किसी नुकसान के 65 रनों की जरूरत है। अब सुमित क्या लग रहा है, क्या प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेलेंगे या पारंपरिक तौर पर जो टेनिस क्रिकेट चल रही है उसका इस्तेमाल होगा? पहले सत्र में 2-3 गेंदों में तो मुझे लगा कि जो क्रीज के गहराई का इस्तेमाल ज्यादा हो रहा है बल्लेबाज की तरफ से। मैदानात आता पाहायचं निश्चितपणे पाहायला गेलं तर दोन्ही संघ आता मैदानात पहा, 2 जंगलचे राजे जेव्हा समोरासमोर भेटतात तेव्हा घमासान युद्ध तुम्हाला पाहायला मिळतं। असं एका दिशेने पहा अविनाश रामगुडे अर्थात पप्पू रामगुडे, तर दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीचा, तितक्याच अनुभवाचा, तितक्याच तोला मोलाचा असणारा संदेश पार्टे। 2 खेळाडू समोरासमोर आहेत, 2 जंगलचे राजे आहेत, 2 संघाची ताकद समोरासमोर आहे। आता मैदानात पाहायचे कोण कोणावरती पडणारे भारी। गोलंदाज तयार, संदेश पार्टे, स्ट्राइक ऑन अविनाश रामगुडे, उजेतना मार करेल। यावेळी पहा अविनाश रामगुडेचा स्क्वेअर कटचा फटका डीप पॉइंट मध्ये चेंडू पोहोचेल, वन बाउंस सीमारच्या पार, हा चौकार। थँक्यू डुसे, 5 चौकार मैदानामध्ये खेळून काढला जाईल। स्वागत होईल मैदानामध्ये संदेश पार्टीचं चौकाराच्या मदतीने। अनेक खेळाडूंनी मात्र खऱ्या अर्थाने ज्यांनी ज्या विकेटचं कौतुक केलं, परंतु ही विकेट ज्यांनी मात्र खऱ्या अर्थाने बनवली असे मंगेश जाधव आणि डेनाईल वाघमारे हे देखील मात्र या स्पर्धेचे मित्र उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मी कौतुक करेल। चांगलं विकेट आज खेळाडूंना पाहायला मिळत आहे। यावेळी 11चा बॅट करून करण्याचा प्रयत्न, दरम्यानचा क्षेत्ररक्षक अडवेल, सिंगल घेण्याचा प्रयत्न झाला, सिंगल तर मैदानामध्ये घेतली गेली। हरी पाटाडे आपण पाहतो मैदानाच्या मध्ये चेंडूला इथे डायरेक्ट हिट, थोडंसं अग्रेसिव्ह क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं। सिंगल तर मध्ये घेतली, एका सिंगलच्या साह्याने आपण बाधित संघाचा संख्या आणि पोहोचेल धाबलगावरती, धावा येते 8। कोण कोणाची लावणार वाट, 2 संघांमध्ये पडली आहे गाठ। बिल्कुल एक अच्छा मुकाबला मैदान के अंदर होता हुआ, रन संख्या 8 रन बगैर किसी नुकसान की गेंदबाजी करने के लिए संदेश पांडे तैयार है। बहुत महत्वपूर्ण ओवर, पहला ओवर है, प्रमुख गेंदबाज कर रहे हैं। ऑन साइड की तरफ बहुत ही खूबसूरती के साथ फाइव लेग बॉडी की तरफ खेलते हैं, बहुत ऊपर जाती हुई गेंद और बॉडी लाइन के बाहर 4 रनों के लिए छोटा तीर वार करे गंभीर, गेंद बॉडी लाइन के बाहर 4 रनों के जाते हुए। मार्केट दाखलाय बगैर किसी नुकसान के 65 रनों की जरूरत है। इस ओवर में 2 खूबसूरत स्ट्रोक, खास करके तारीफ करनी होगी, प्रशंसा करनी होगी अविनाश रामगुड़े की। कितना समय होता है इनके पास, जब ऑफ टाइम के बाहर गेंद थी इंतजार किया, स्क्वायर कट कर दिया। पिछले मैच में अगर बात करें तो जो पहला मैच वो खेल रहे थे 3 बार स्क्वायर कट कर दिया था, 2 बार अलॉन्ग द कारपेट, 1 बार हवा में। बहुत बेहतरीन खिलाड़ी है, शानदार खिलाड़ी है और 2 बादल जब टकराते हैं ना तो एक बार फिर विस्फोट तो होता है, मैदान के अंदर थोड़ा तो विस्फोट होने वाला है। तर नक्कीच नक्कीच आपण पुन्हा पाहायचं तर वाशीत शेख मैदानामध्ये पाहायचं गोलंदाजी मार्कवरती येईल उंच पुरा असणारा खेळाडू। आज वाशीत निर्जन पाहिलं फलंदाजी करत असताना मात्र प्रेक्षकांना नाराज देखील मात्र या खेळाडूने केलंय, परंतु गोलंदाजीमध्ये या खेळाडूने आपली चमक दाखवली आहे। परंतु पाहायचे स्ट्राईकवर असणारा फलंदाज अविनाश रामगुडे अर्थात पप्पू रामगुडे स्ट्राईकवर मात्र तयार असणार आहे। स्कोर कार्डवरती मी तुम्हाला घेऊन जाईल, 12 धाबा धाबलकावरती आहेत अविनाश रामगुडे। दुसऱ्या बाजूला आपण मैदानात पाहतोय किरण बेरड अर्थात छोट्या। सामन्याची सुरुवात वासित शेख आपण पाहतोय, पुणेकडून गोलंदाजी करेल, स्ट्राईकवर असणार फलंदाज अविनाश रामगुडे। यावेळी मैदानात पाहायचंय जबरदस्त चेंडू मैदानात पाहायला मिळाला, वाईड लाईनचा यॉर्कर आपण मैदानात पाहतोय, चेंडू ते डॉट देखील असणार आहे, कुठल्याही पद्धतीची धाव इथे मिळणार नाही। पॉवर प्लेचं दुसरं षटक असेल, एकूण टार्गेट जर आपण पाहिलं 65 धाब्याचं टार्गेट असणार आहे आणि 65 धाब्याचे टार्गेट हे मैदानामध्ये पूर्ण करायचे असेल तर तुम्हाला त्या दर्जाने फलंदाजी देखील करणं गरजेचं आहे। खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहायचंय, बॅटवर चेंडू येऊ शकला नाही। अविनाश रामगुडे मैदानामध्ये पहा थोडासा शांततेत खेळतोय, त्याने डोक्यावरती आता इथे बर्फ ठेवलाय, परंतु हा खेळाडू मैदानामध्ये पहा तांडव करायला जास्त उशीर करणार नाही। बिल्कुल बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं और सटीक लाइन के साथ गेंदबाजी करते हुए, और अविनाश रामगुड़े खड़े खड़े खेलने की कोशिश कर रहे हैं। इस ओवर की अगली गेंद
बुल टॉस गेंद ऑन की तरफ खेलते हुए डीप मिड विकेट पर बहुत तेजी के साथ गेंद ट्रैवल। जब तक इस गेंद को फील्ड करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए। लो पुल टॉस गेंद थी, यॉर्क करना चाहते थे और ये यॉर्कर की बात करें तो दूधारी तलवार की तरफ है। अगर एक बार फिर वो चलती है तो एक बार फिर इसका फायदा मिलता है, कारगर साबित होती है। लेकिन अगर ये गेंद फुल टॉस या एक बार फिर ओवर पिच बनती है तो बल्लेबाज इसका फायदा उठाते हैं। 14 रन वगैरह किसी नुकसान के। अगली गेंद के साथ गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। बढ़िया गेंद टप ऑफ टप के बाद वाइड यॉर्कर डालते हुए ऑन साइड पर खेलना चाहते थे। सुंदर गेंदबाजी दोबारा देखिए, थोड़ा सा ऑफ टप के बाहर आए थे। परफेक्ट वाइड यॉर्कर गेंदबाज की तरफ से। उच्च कद के गेंदबाज है, उचित सोच के साथ गेंदबाजी करे। इस ओव्हर में गेंदबाज ने समा बांधा है। एक चांगली गोलंदाजी आपण मैदानामध्ये पाहतोय, जास्तीत जास्त वाईड लेग यॉर्कर धरून मात्र गोलंदाजी सुरू आहे. विद्याबळ पायचं मात्र फुल टच होता. सरळ बॅटने फटका घेऊन काढण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू ते अडवला जाईल आणि तोपर्यंत मात्र घेतलेली एक सिंगल आहे. एका सिंगलच्या साह्याने संघाच्या संख्येत जर आपण मैदानामध्ये पाहिलं तर पुढे जाऊन पोहोचेल. आता धाबलकावरती धावा ज्या आहेत त्या 15 धावा. भासित शेख आपण पाहतो चिरवणे, मी सांगितलं की फलंदाजीमध्ये पहा आपली चुनूक दाखवू शकला नाही, परंतु गोलंदाजीमध्ये चिरवणे या काढूने मात्र पहा धावा रोखू ठेवण्यामध्ये तो यशस्वी झालाय. बॉलिंग ऑलराउंडर है, बैटिंग ऑलराउंडर नहीं है, बिल्कुल ऑलराउंडर है। लेकिन दो एक बार बातें होती है, बैटिंग ऑलराउंडर या एक बार फिर बॉलिंग ऑलराउंडर। मेरे हिसाब से ये बॉलिंग ऑलराउंडर है। परफेक्ट गेंदबाजी करते, बहुत अच्छी गेंदबाजी करते और बड़ी टीम के खिलाफ अच्छा प्रदर्शन करते हैं। और उस अच्छी बात क्या, ऊंचे कद के है, हैम एक्शन से गेंदबाजी होगी। अगर कद इनका 6 फुट का है, वहां से और थोड़ा और ऊपर जाके वहां से गेंद रफ्तार है। दूसरी बात, रफ्तार भी इनके पास है और विकल्प बहुत है इनके तरकस में, बहुत सारे तीर भी है। वो वाइड यॉर्कर डाल सकते हैं, गति परिवर्तन कर सकते हैं, इसलिए दिक्कतें पैदा कर रहे हैं फिलहाल मैदान के अंदर। तर नक्कीच आपण पाहतोय अगदी 6.5 फुटाची अगदी उंची असणार आहे आणि त्याही पलीकडे अगदी 8 ते 9 फुटावरून जर चेंडू पडत असेल तर फलंदाजांना खूप मोठ्या अडचणीचा सामना इथे करावा लागतो आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी देखील आपण पाहतोय. परंतु पायचे इथे किरण बेरड कशा प्रकारे कामगिरी करेल. यावेळी पायचे स्क्वेअर कटचा फटका खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असेल. सूरज करून पायच्या चेंडूवरती पोहोचेल का, सिंगल तरी घेतली गेली. दुसरा धाब्याचा प्रयत्न इथे झाला. 2 धाबा तरी घेतल्या गेल्यात आणि या 2 धाब्यांच्या साह्याने कौतुक करेल ते वासी शेखचा. अवघ्या 5 धावा मात्र या षटकामध्ये खर्च केल्यात. षटक क्रमांक संपले गेले, दुसरं 2 षटकाचा इथे खेळ संपला आणि धावलकावरती धावा येते 17 धावा. सलामी जोडी अजून देखील मैदानामध्ये कामगिरी करते. एक छोटा सा ब्रेक लेते हैं हमारे जो कि डीजे पर अगर रेडी है तो एक गाना सुनाएंगे, अगर है तो, नहीं तो एक बार फिर हम जाएंगे कॉम बॉक्स की तरफ से मंच के जो मैदान के अंदर मंच सजा हुआ है। 18 गेंदे 48 रनों की जरूरत है। मैदान के अंदर थोड़ी चर्चा जारी है, समय ज्यादा नहीं जाना चाहिए, इसके बाद भी और एक मुकाबला आना बाकी है। भरत स्पोर्ट लोनावला एंड टिंगरे सरकार धानोरी पुणे प्रेजेंट सिक्सर किंग युवराज सिंह करंडक 2021 और एक बहुत अच्छा मैच मैदान के अंदर चलता हुआ। युवराज सिंह करंडक 2021 जीतने के लिए हम लोग है तैयार। इस मंच पर धमाका होगा, हर बार धमाका होगा। एक बार फिर तीसरे ओवर की कहानी इंटरेस्टिंग हो गई। 70 रन बगैर किसी नुकसान के 18 चेंडू तो शिल्लक असणार आहे. आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 48 धाब्यांची गरज देखील मैदानात असणार आहे. 18 चेंडू आणि 48 धावा हे समीकरण असेल. पायथे गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज येईल. आता मैदानात पहा, टेनिस क्रिकेट विश्वात आपण पाहतोय ज्यांची दहशत आहे, लेजंड क्रिकेटर म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिले जातात. त्याचबरोबर संघातील असणारे सर्वात अनुभवी खेळाडू झहीर खान गोलंदाजी मार्गावरती तयार आहे. स्ट्राईकवर असणारे फलंदाज अविनाश रामगुडे अर्थात पप्पू रामगुडे. आज मैदानामध्ये अविनाश रामगुडेला स्वतःला सिद्ध करून देखील दाखवावं लागेल. या खेळाडूची दहशत संपूर्ण भारत देशामध्ये देखील का आहे, या खेळाडूची नावाची दहशत भल्या भल्या गोलंदाजाच्या मनामध्ये धडकी भरवणारी का आहे, ईद मैदानात दाखवून द्यावं लागेल पप्पू रामगुडेला. गोलंदाज तयार, झहीर खान. खोलवर टापासून होता, बॅकफुटला गेला, हलक्या चेंडू खेळून काढला जाईल. टीप कव्हर मध्ये ड्राईव्ह केलाय, सिंगल तरी घेतली गेली. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होईल, प्रयत्न झाला आणि 2 धावा देखील मैदानात घेतल्या गेल्यात. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए डगआउट में तालियां बज रही, इतनी ज्यादा दमकम तो नहीं है तालियों में, लेकिन रनिंग भी बिटवीन द विकेट जो है बहुत ही बेहतरीन है। जहीर और एक तरफ अविनाश लीजेंड खिलाड़ी है, 40 प्लेस में भी एक साथ खेलते हैं, जैसे अगर एक दूसरे के खिलाफ भी खेलते हैं तो मजा आएगा। 19 बगैर किसी नुकसान के। इस ओवर की बात करें तो तीसरा ओवर मैदान के अंदर जारी है। जीतने के लिए देखें तो जीतने के लिए लक्ष्य दिया हुआ 65 रनों का एक अच्छा मैच। फिलहाल गेंदबाजों ने सटीक लाइन के साथ गेंदबाजी की है। जहीर तैयार इस ओवर की अगली गेंदबाजी करने के लिए। ऑफ टप के बाहर, काफी ऑफ टप के बाहर है तो वाइड बॉल का इशारा होता हुआ। सोच यही कि वो शरीर से दूर डाल रहे हैं और दिशा पर कंट्रोल नहीं है, थोड़ी सी दिशा गेंदबाजी, इसका भरपूर फायदा उठा सकते हैं बल्लेबाज। जिस तरह से वो ऑफ टप के बाहर गेंदबाजी करते हुए, गेंदबाजी करने के लिए जहीर तैयार है। मुंबई इंडियंस से गेंदबाजी करेंगे 20 रन बगैर किसी नुकसान के।
बाहरी किनारा, पीछे खिलाड़ी है। ओ, अगर गेंद लगती तो खतरे की घंटी बज रही थी, खास करके किरण के लिए। तीसरे ओवर का खेल, रन संख्या 21 बगैर किसी नुकसान के। मोमेंटम बनाने के लिए एक्सीडेंट के ऊपर पैर रखने की जरूरत है सुमित, नहीं तो दिक्कतें बढ़ रही है। मैंने पहले ही कहा कि खास करके सूरजदादा निंबालकर के पास सटीक लाइन के साथ गेंदबाजी करने वाले गेंदबाज है और विकल्प बहुत है, अच्छी गेंदबाजी करे। फिलहाल पलड़ा गेंदबाजों का भारी है। तर नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजांनी देखील इथे वर्चस्व वगैरे ठेवलेलं आहे आणि परंतु इथे पहा एक प्लस पॉईंट नक्कीच मैदानामध्ये असेल। बंडू भोसले 11 संघाकडे जर पाहिलं गेलं तर सलामी जोडी अजून देखील मैदानामध्ये कामगिरी करते। समीकरण थोडंसं बदल येईल, समीकरण मैदानामध्ये असेल 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 44 धावेची गरज देखील असणार आहे। 16 चेंडू 44 धावा ही समीकरणामध्ये असेल। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायचे मैदानामध्ये पुन्हा एकदा पाहायचे। झहीर खान इथे तयार असेल, स्ट्राईक वरती किरण बेरड अर्थात छोट्या फुलटॉस, छोटा पॅक बडा धमाका, चेंडू पोहोचाय सीमाच्या बाहेर, षटकार। ये सिक्सर किंग युवराज सिंग करंडक गाजवल्याशिवाय राहणार आहे। षटकार इथे खेळून काढला जाईल। षटकाराच्या मध्ये डाबलकावरती धावा आहे त्या 27 धावा, कारण मी प्रत्येक वादळ पेलीन, मला आत्मविश्वास आहे, माझ्या पायाशी जमीन पाठीशी आकाश आहे, मी सह्याद्री सारखा ताट आहे। अरे जाऊन सांगा वादळांना तुमची शिवबाच्या मावळ्याची गाठ आहे। षटकार ते खेळून काढलाय। बिल्कुल, एक बार फिर मुझे वो अदनान जी का गाना भी याद आया, थोड़ा सा लिफ्ट करा दो, अपने खेल को लिफ्ट करने की जरूरत है। तो सही वक्त पर ये बहुत ही बेहतरीन शॉट बल्लेबाज ने खेला है। 27 बगैर किसी नुकसान के 15 गेंदों का खेल से 38 रनों की जरूरत है। और आपने एक बार फिर आपण ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांशी पुन्हा एकदा साम्य घातलं, खूप महत्वाचा मॅच असेल दोन्ही संघांसाठी। आणि आज मैदानात सुद्धा जर बघितलं तर सुमित या ठिकाणी या संघर्षाच्या लढाईमध्ये मैदानात मावळे सुद्धा लढतात आपल्या संघाच्या विजयासाठी। बघूया काय घडते काय बिघडते। 15 चेंडू 38 धावांचं आव्हान अजून शिल्लक आहे। दोन्ही मातप्रसंग मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हा सामना दोन्ही बाजूने झुकलेला आहे, म्हणजे असं नाही की एकतर्फी सामना होतोय आणि आक्रमक आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये खूप चांगली कामगिरी करत आहेत। तर नक्कीच 15 चेंडू शिल्लक असणार आणि 15 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 38 धाव्यांची देखील गरज आहे। एक जबरदस्त मॅच, एक फायटिंग मॅच आपण पाहतो मैदानामध्ये सुरू असणार आहे। एका दिशेने बंडू भोसले 11 तर दुसऱ्या बाजूला आपण मैदानात पाहतो सूरजदादा निंबाळकर सोनोडेशन। दोन संघ तर समोरासमोर भिडले, छोट्याच्या पॅट मैदानामध्ये पाहायचे। षटकार देखील आलाय धाबलकावरती जर पाहिलं तर 27 धावा, गोलंदाज तयार, झहीर खान लवकर मार करेल आणि या दरम्यान पुन्हा एकदा पाहायचंय मिड विकेटला चेंडू उडवलाय, चेंडू जाईल सीमारेषा पार। का अपना एक तभी दिखाना जब सामने बादशाह हो। बहुत ही जबरदस्त पारी कर रहे हैं अपने टीम के लिए और छोटे कद के खिलाड़ी है। ये शॉट कुछ आसान नहीं था, जिस तरह से स्वीप किया गया था, लेग ब्रेक गेंद है, अगेंस्ट द टर्न या अगेंस्ट द स्विंग खेलने की कोशिश, बहुत बढ़िया बल्लेबाजी। पहली गेंद पर एक खूबसूरत शॉट आया, उसके बाद में एक बार फिर और एक छक्का आता हुआ, शानदार बल्लेबाजी। 33 रन बगैर किसी नुकसान के मैच में पलटवार आया है और प्रशंसा करनी चाहिए खास करके बल्लेबाज किरण बेरड की, बेखौफ होके बल्लेबाजी कर रहे हैं। तर नक्कीच आपण पाहतो किरण बेरड मैदानामध्ये पहा काय विश्वास असेल अविनाश रामगुणेचा या खेळाडूवरती। आज सलामीसाठी मात्र स्वतः घेऊन आलेत आणि पहा एक वेगळी ऊर्जा या खेळाडूमध्ये आपण पाहतोय। कमी उंची जरी खेळाडू असेल परंतु पहा गोलंदाजांना मोठमोठे आसमान दाखवणारा खेळाडू आहे। लागोपाठचे 2 षटकार देखील काढलेत। झहीर खान पुन्हा तयार असेल, डावकरताना मार करतोय। ओहो इथे पहा पॅडो स्वीप खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असेल, क्षेत्ररक्षक पाहायचं चेंडूवरती पोहोचेल का, संदेश पार्टे पहा आजही चित्तेची चपळाई मैदानामध्ये पाहायला मिळते। जबरदस्त एफर्ट, 2 धावा इथे घेतल्यातील, या 2 धाव्यांच्या साह्याने संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचेल। धावलकावरती धावा आहेत 35 धावा। जबरदस्त मॅच आपण पाहतो मध्ये सुरू आहे। दोन्ही संघ एकमेकांवरती मात्र पहा वर्चस्व देखील इथे गाजवत आहेत। एक बार फिर मैदान के अंदर छोटा बल्लेबाजी करते जहीर खान तैयार है। क्या मैच चल रहा है, व्हाट अ मैच। जहीर खान तैयार, इस ओवर की अगली गेंद और सुंदर तरीके से गेंद को एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ खेलते हुए 1 रन मुकम्मल किया। अविनाश दूसरे के लिए भाग रहे, विकेट के बीच अच्छी दौड़ और 2 रन मुकम्मल, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए, हिरन की दौड़ लगा रहे, चीते की दौड़ लगाते हुए तालियां बज रही है। अब जाकर रन संख्या 37 जीतने के लिए 12 गेंदों में अब देखिए कितने रनों की जरूरत है, बिल्कुल बताएंगे। 65 रन बने हैं और समीकरण बना हुआ है।
28 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए 12 गेंदों का खेल से। एक छोटा सा ब्रेक के साथ वापस आएंगे। थँक्यू डुसे. पहा मैदानामध्ये आता शेवटचे 12 चेंडू ते शिल्लक आहेत. 28 धाब्यांची गरज आहे. जबरदस्त मॅच, जबरदस्त मॅच मैदानामध्ये सुरू असणार आहे. जबरदस्त सामना आपण मैदानामध्ये सुरू असणार आहे. जो संघ इथे जिंकणार आहे तोच संघ आपण पाहिलं गेलं तर टिंग्रेज सरकार ग्रुप धानोरी, अर्थात बरं आता टिंग्रेज फाउंडेशन धानोरी संघाच्या विरोधात मात्र उभा राहणार आहे. टिंग्रेज सरकार ग्रुप देखील आतुरतेने वाट पाहत असेल यातील कोणता संघ आमच्यासोबत भिडणार आहे, कारण दोन्ही संघ इथे संघर्ष करतायत. 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 28 धाब्यांची गरज. सुमित, लेकिन जो सिंघम के नाम से जाने जाते हैं खास करके नितेश कवड़े साहब, वो भी खुश होंगे जिस तरह से ये टूर्नामेंट जा रहा है। रोचक मुकाबले हो रहे हैं, दर्शकों का अच्छा सपोर्ट यूट्यूब पर मिल रहा है, बहुत अच्छा माहौल यहाँ भी बना हुआ है। आज सुनील रेड्डी, सूरज गायके, अहमद लोखंडे, टिंगरे, एक बार फिर दिनेश शिंदे, ये सारे लोग खुश होंगे। एक बड़ा टूर्नामेंट है और बहुत सारे टूर्नामेंट पूरे महाराष्ट्र के बाहर भी चल रहे हैं, उसके बावजूद दर्शकों का अच्छा सपोर्ट इस टूर्नामेंट को मिलता हुआ, और रोचक मुकाबले देखने के लिए ही दर्शक आते हैं, चाहे यूट्यूब पर हो या एक बार मैदान के ऊपर। बहुत अच्छा मैच, रोचक मुकाबला, और अब जाकर मैदान के अंदर पानी चला गया है। 37 बने हैं बगैर किसी नुकसान के, 12 गेंदों का खेल, 28 रनों की कहानी है। इंटरेस्टिंग मैच, रोचक मुकाबला, और अब जाकर फील्डिंग में तब्दीली होगी। क्या गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आएंगे उच्च कद वाले? बिल्कुल, एक बार फिर वासिक आए हैं, तुरुप का पत्ता है. जिंकायचं म्हटलं तर योग्य त्या वेळेला योग्य तो पत्ता बाहेर काढणं फार गरजेचं असतं. वेळ चुकून गेले तर हुकमाचे 1 सुद्धा वाया जातात. हा निर्णय किती महत्वाचा होता, ज्या पद्धतीने आता या वेळेला गोलंदाजी दिलेली आहे या गोलंदाजाकडे, अतिशय महत्वाचा षटक आहे. तर नक्कीच नक्कीच आपण पाहायला गेलं तर आता पहा मैदानाच्या आतमध्ये वासिक शेखवरती ठेवलेला विश्वास, कारण आता मैदानामध्ये धावा इथे रोखणं गरजेचं आहे. इथे विकेटच्या शोधामध्ये संघ असेल आता सूर्यदादा निंबाळकर संघ, कारण आता सलामीची जोडी अजून कामगिरी करते. पप्पू रंगोळे मैदानामध्ये आहे, छोट्याने मैदानामध्ये आक्रमण देखील चढवलंय. वासिष्कीचा पुढे चेंडू तयार असेल, स्ट्राईक ऑन फलंदाज तयार अविनाश रामगुडे. यावेळी पाहिजे मोठा फटका तिकून काढण्याचा प्रयत्न, मिस फटका असेल, चेंडूने घेतली उंची, स्वतः वासिक चेंडूच्या खाली, परंतु झेल मैदानामध्ये सुटला. सुमित, एक बात मैं आपको पूछना चाहता हूं, गेंदबाज के तौर पर ये कितने रन बचा के रखने की कोशिश करेंगे, और इस ओवर में बल्लेबाज क्या रणनीति के साथ बल्लेबाजी करेंगे? प्रमुख गेंदबाज है. तर नक्कीच आपण पाहिलं तर या खेळाडूकडून अपेक्षा असणार आहे कमीत कमी या खेळाडूने 20 ते 22 धावा इथे ठेवणं अपेक्षित आहे. कारण जर या पद्धतीने पाहिलं शेवटचा गोलंदाज जर आपण पाहिलं तर कोणाला ते दिलं जाईल, परंतु ज्या फॉर्म मध्ये दोन्ही खेळाडू बॅटिंग करतायत त्या बॅटिंग मध्ये विकेट घेणे ते गरजेचं आहे, धावा रोखणं गरजेचं आहे. एक तरफ देखिए मंत्रा क्या होगा बल्लेबाजों के लिए, क्रिक क्रिक क्रिकेट, डोंट थ्रो एवर विकेट. साझेदारी बनाने की कोशिश करेंगे, आपको रन भी बनाने हैं लेकिन विकेट नहीं खोना. और वासिक क्या चाहेंगे, एक विकेट मिलेगा तो यह साझेदारी टूटेगी. ये रणनीति एक बार फिर है, ये बैटल मैदान के अंदर. अगली गेंद फुल टॉस गेंद, जितनी रफ्तार के साथ आई उसी रफ्तार के साथ गेंद बॉल के बाद 6 रनों में जाती हुई, छोटा थी
फ्रान्सेस आपण पाहतो रोणे आज यांचा वाढदिवस आहे. आमचे फ्रान्सेस डिसूजा त्यांना देखील मी वाढदिवसाच्या पुन्हा शुभेच्छा देईल. सर काय जबरदस्त मैदानात पहा माहोल तयार करण्याचा प्रयत्न केलाय. पहा इथे मैदानामध्ये षटकार ते खेळून काढलाय. सामन्यामध्ये पुन्हा एकदा जीव ओतलाय. समीकरणाकडे घेऊन जाईल पाहिजे. धाबलकावरती धाबा आहेत 44 धाबा. शेवटची चेंडू शिल्लक असेल आता मैदानाच्या आतमध्ये 10 आणि 10 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 21 धाबा. गोलंदाज सय्यर वासिक स्ट्राईक वरती फलंदाज सय्यर किरण बेराड पुण्याला पायथे मोठा फरक खेळून काढला जाईल. ती पॅक्स खेळून काढलाय. 1 2 3 4 फरार. हा लाय चौकार. 1-2 का 4 गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन. सुंदर बल्लेबाजी. नौ गेंदों का खेल चचे 9 गेंदों में जीतने के लिए 17 चाहिए. 17 है तो खतरा है. सुमित मुझे आकाश में काले घने बादल दिखाई नहीं दे रहे लेकिन संकट के बादल जरूर मंडराते हुए एक टीम के ऊपर है. लेकिन मजा आया जहां एक बार फिर तेज रफ्तार के साथ गेंदबाजी हो रही है उसी अंदाज में बेखौफ होकर बल्लेबाजी कर रहे हैं छोटिया. बहुत इंपॉर्टंट पारी अपनी टीम के लिए खेलते हुए. नक्कीच नक्कीच आपण पाहतोय छोट्याने ज्या पद्धतीने मात्र पाय इथे गिअर चेंज केला त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय मैदानामध्ये धावेंचा पाऊस इथे पडलाय. आतापर्यंत 3 षटकार त्याने लगावलेत. त्यामध्ये आपण पाहिलं गेलं तर 2 चौकार देखील त्याच्या बॅटमधून येतील. गोलंदाज तयार असेल वासिक पुन्हा एकदा पायथे मोठा फटका घेऊन काढला जाईल. कुलदीप ड्रायव्हर चेंडूच्या खाली. कुलदीप ड्रायव्हर मात्र इथे चुकी करणार नाही. फलंदाज छोट्या मध्ये बाजालाय. टाळ्या होतील कारण चांगले खेळ त्याने मैदानात दाखवलाय. लेकिन मजा आएगा. अब एक बार फिर गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग. चढ़ा है क्रिकेट का रंग. रंग में भंग क्योंकि विकेट गिरा. गाने के साथ वापस आएंगे. चर्चा जारी रहेगी. बहुत ही शानदार प्रदर्शन मैदान के अंदर हो रहा है. लाजवाब क्रिकेट मैदान के अंदर बिल्कुल इसलिए मैं कह रहा हूं कि 48 एक विकेट के नुकसान पर अब गेंदों की तरफ जाएंगे. कितनी गेंदें इस ओवर की शेष है? 8 गेंदों का खेल शेष है. 2 गेंदों का खेल इस ओवर में शेष. मजा आएगा. इंटरेस्टिंग मैच है. कभी धूप है तो कभी छाया है. यही तो इस खेल की माया है. थोड़ा इधर थोड़ा उधर वाला मैच है और पैसा वसूल मैच मैदान के अंदर होता हुआ. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा तयार असताना 5 1 स्ट्राईक मध्ये असताना फलंदाज अविनाश रामगुडे या दरम्यान पायथे मोठा फटका घेऊन काढला जाईल. चेंडू आउट. चेंडूने फक्त उंची घेतलीये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. तू चल मैं आया. लागोपाठचा दुसरा धक्का. और देखिए सेट बल्लेबाज बैक टू द पेबल जाते हुए 7 गेंदें 17 रनों की जरूरत है. इसलिए मैंने कहा कि 17 है तो खतरा है और 2 बड़े शिकार. गेंदबाज की मेहनत नहीं जाएगी बेकार. खेल मैदान के अंदर होता हुआ और इसीलिए मैंने कहा कि 2 बादल जब टकराते तो विस्फोट जरूर होता है. ताकत का इस्तेमाल करने की कोशिश अविनाश ने. 7 गेंदें 17 रनों की जरूरत है. 17 है तो खतरा. वही तो बात कर रहे हैं. पिछले 2 गेंदों की बात करें तो स्कोरबोर्ड बदला नहीं है. माइंडसेट अच्छा होना चाहिए. 48 2 विकेट के नुकसान पर क्या एक बार फिर लगातार तीसरा झटका देंगे. देखने वाली बात है. नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं बल्लेबाजी करने के लिए. सूरज बहुत आणि आकाश. खिलाड़ी और वासिक तैयार है. हैट्रिक ऑन. लगातार 2 झटके. मैग्निफिसेंट बॉलिंग. तेज रफ्तार की गेंदबाजी कर रहे हैं. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. वासिक शेख या दरम्यान पायथे मैदानात पहा जमीन समुद्र फटका खेळून काढला जाईल. लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक कुलदीप धायबर चेंडू ते अडवतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाकारजो मैदानात कळवला जाईल. षटक क्रमांकामध्ये पायथे संपलं गेले. 4 षटकांचा किती खेळ संपला. धाबलकावरती धावा जे नोंदवले गेल्यात 49 धावा. शेवटची चेंडू शिल्लक असतील 6 आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 16 धाव्यांची गरज आहे. भरत स्पोर्ट लोडावला एंड टिंग्रेसर करधानोर इज प्रेजेंट. सिक्सर किंग 2021 एक छोटे से
कंट्रीब्यूशन बढ़ाने की जरूरत है। गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ निर्णायक ओवर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आए हैं। महेश शिंदे एक ऑलराउंडर है और स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए। 49 विकेट के नुकसान पर और एक बार फिर महेश शिंदे तैयार इस ओव्हर की अगली गेंद। आकाश स्ट्रायकर तयार आहे, या तर पाहायचंय आकाशच्या बॅट मधून डीप स्क्वेअरला चेंडू उडवलाय, चेंडू जाईल सीमा रेषा पार षटकार. बार 6 रनों के लिए 5 गेंदें 10 रनों की जरूरत है। ये जिंदगी का खेल है जनाब, यहाँ उलझेंगे नहीं तो सुलझेंगे कैसे, बिखरेंगे नहीं तो निखरेंगे कैसे। एक बार फिर ये मुकाबला बहुत रोचक तरीके से आगे बढ़ रहा है। शानदार मैच, 5 गेंदें 10 रनों की जरूरत है और एक रोचक मुकाबला, रोमांचकारी मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। अब यहाँ से महेश शिंदे क्या जवाब देने वाले हैं। पहली गेंद पर खूबसूरत छक्का आता हुआ, लेंथ और लाइन क्या होगी। गोलंदाज मुंबई तयार, इंडियन्स मैदानात गेंदबाजी पाहायचं करने के लिए मैदानाच्या गेंदबाज आतमध्ये. तैयार। महेश ट्रॅक ऑन तयार, आकाश यावेळी पहा खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानात असेल, बॅट वरती चेंडू पण पाहायला गेलं तर येऊ शकला नाहीये. चेंडू इथे पूर्णपणे डॉट आहे, समीकरण पुन्हा इथे बदललं जाईल. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 4 आणि 4 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 10 धावींची गरज. बिल्कुल कंपल्सरी चीज है तो आएगा मजा। कौन कहता है कि आदमी को अलार्म जगाता है, अलार्म नहीं जगाता है, जिम्मेदारी आदमी को जगाती है और खुद के कंधों पर वो जिम्मेदारी लेनी होगी, उठानी होगी। हवा में गेंद है बहुत ऊपर जाती हुई, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद, गेंद के नीचे आ रहे हैं और ये कैच कौन, सफलता मिली है। पहली गेंद पर छक्का, उसकी हा मैदानामध्ये नवीन फलंदाज मध्ये दाखल होईल मयूर कारंडे. खरं तर पाहिलं गेलं तर पहा महानगाव निगोजी चषक या स्पर्धेमध्ये अक्षरशः आपल्या बॅटिंगने धुमाकूळ घालणारा खेळाडू मयूर आज मैदानात पाहायचे संघ खूप मोठ्या अडचणी सापडलाय. इथे ध्येय मोठं ठेवायचंय, इथे लढायचंय, इथे कसोटी पणा लावायची आहे, कारण जीवन आहे खरी कसोटी. मागे वळून पाहू नका, येईल ताराबया कोणी, वाट कधी कोणाची पाहू नका. आता वाट बघून जमणार नाहीये. बिल्कुल एक अच्छा मैच, पैसा वसूल मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। 3 गेंदें 10 रनों की जरूरत है, 55 रन के नुकसान पर बंडू भोसले 11 की टीम थोड़ी सी स्ट्रगल करती है। नए बल्लेबाज मैदान के अंदर, हार्दिक पांड्या स्टाइल आपको बल्लेबाजी करनी है, माइकल बेवन स्टाइल आपको बल्लेबाजी करनी है, धोनी स्टाइल आपको फिनिश करना है और बुमराह है आपके पास, उनको गुमराह, एक बार फिर बुमराह है तो गुमराह करने की कोशिश करेंगे। इंटरेस्टिंग मैच है, रोचक मुकाबला, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। 3 गेंदें 10 रनों की जरूरत है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज मुंबई एंड से गेंदबाजी करेंगे महेश शिंदे। किनारा लगा, गेंद हवा में, पीछे खिलाड़ी, 2 गेंदों का खेल से 10 रनों की जरूरत है। कहानी में पलटवार आता हुआ मैग्निफिसेंट बॉलिंग। संदीप साहेब 2 चेंडू शिल्लक आहेत, 10 धावांची गरज असेल. याच मैदानावरती आपण पाहिलंय, यापूर्वी जर आपण मैदानामध्ये पाहिलं की याच मैदानावरती 2 चेंडू मध्ये 10 धावा झाल्यात. पराग अवरंगीने त्या धावा इथे याच मैदानावरती पूर्ण केल्यात. मयूर कारंडे पाहायचं मैदानात शाखा तयार असेल. या खेळाडूमध्ये क्षमता आहे, या खेळाडूमध्ये ताकद आहे. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. जबरदस्त मॅच सामना आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. बंडू भोसले 11, मयूर मध्ये सरांच्या वतीने प्राइज असेल. जर मयूरने संघाला जर विजय मिळून दिला तर 500 रुपयाचं प्राइज आहे. जबरदस्त मॅच. मयूर कारंडे आपण पाहतो शायकन तयार. शेवटचे चेंडू शिल्लक असतील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 चेंडू शिल्लक, 10 धावांची गरज. जबरदस्त मॅच मैदानामध्ये पहा. कोण सामना कुठल्या दिशेने जाणार. एका दिशेने बंडू भोसले 11 तर दुसऱ्या बाजूला सूरजदादा निंबाळकर पुणे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज महेश, स्ट्राइक वर असताना गोलंदाज मयूर. महेश टू मयूर, क्या होगा, क्या होने वाला है. 2 चेंडू 10. बिल्कुल, अब देखते हैं। ओ सुंदर गेंदबाजी, टप ऑफ टिप के बाहर ऑनसर की तरफ खेलने की कोशिश, गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते हुए और
तारीफ करनी चाहिए, प्रशंसा करनी चाहिए। अगर पहली गेंद पर छक्का आता है तो दिमाग पर हमला होता है, बड़ा शॉट आता है तो दिमाग पर हमला होता है, लेकिन जिस तरह से वापस आए बहुत ही सुंदर तरीके से कमबैक करते महेश शिंदे। सूरज दादा निंबालकर टीम का पलड़ा भारी है और बंडू भोसले 11 की बात करें तो हार के कगार पर। एक गेंद 10 रनों की जरूरत है। एक्सीलेंट बॉलिंग, सुपर बॉलिंग बाय महेश शिंदे। गोलंदाज तयार पूर्ण पाहिजे, एक चेंडू सामना अजूनही संपलेला नाहीये। यावेळी पाहिजे फटका तर आलाय, मोठा फटका आणि इथे पहा नो बॉल, मैदानाच्या आतमध्ये नो बॉल आणि शेळला षटकार। वा सल्ला बिल्कुल एक अच्छा मुकाबला, रोचक मुकाबला, पैसा वसूल मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ और कांटे की टक्कर चल रही है। Thank you, एक डोजे। गेंद आणि 3 पहा- रन की जरूरत है और एक गेंद में हमने 10 पे देखे हैं। क्या एक बार पे वो कहानी होगी? नंदू ठाणे, एक बार पे ठाणे का वो तर नक्कीच आपण टूर्नामेंट पाहिलं, मी देखील आपण पाहिले भिवंडी परिसरामध्ये एक चेंडू मध्ये 11 होताना पाहिल्यात। आता पाहिजे एक चेंडू 3 धावांची गरज आहे। फ्रीडचा चेंडू असेल पहा मैदानाच्या आतमध्ये, फ्रीडचा चेंडू, सामना कंपल्सरी चेस, एक चेंडू 3। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार महेश, स्ट्राईक वरती फलंदाज तयार मयूर कारंडे। मयूर मध्ये यांच्या वतीने 500 रुपयाचा प्राइज आहे, सामना जिंकून दिला तर प्राइज आहे। गोलंदाज तयार, क्रिकेट का खेल अगर देखे तो अनिश्चितताओं से भरा हुआ है। बंटी भाऊ कुठे असतील विनंती संपर्क साधा। स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक आदरणीय बंटी भाऊ। बंटी भाऊ विनंती असणार आहे, संपर्क साधा। नीलेश कौड़े जी टूर्नामेंट के आयोजन करता प्लीज, और आप जाकर मजा आएगा। एक गेंद 3 रन की जरूरत है गेंदबाजी करने के लिए। महेश शिंदे तैयार, स्ट्राइकर पर बल्लेबाज तैयार है। बहुत महत्वपूर्ण ये खेल, क्या कमाल का ये मैच है, रोचक मुकाबला। जैसा हम सोचते वैसा नहीं होता है। अंपायर तैयार होते हुए नितेश जी कौड़ेस प्लीज आइए, टूर्नामेंट के आयोजन करता। ऐसे ही और भी वीडियोस के लिए बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। विनंती असणार आहे, संपर्क साधा।
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। थोडीशी चर्चा देखील ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। शानदार आयोजन मैदान के अंदर बिल्कुल आप देख रहे हैं बरस को ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। युवराज सिंह करंडक 2021 एक गेंद 3 ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। और क्या ये टूर्नामेंट है। कल भी इस तरह के मुकाबले हुए थे, आज भी अगर देखें तो आज भी इस तरह से मुकाबले, रोचक मुकाबले, रोमांचकारी मुकाबले, और इस अवसर पर बहुत ही अच्छा माहौल दर्शकों के में है। कौन जीतेगा, बंडू भोसले 11 या सूरजदादा निंबालकर? बिल्कुल अंपायर का डिसीजन फाइनल डिसीजन है। अब हमें गेंद है, मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद, गेंद जा रही है बॉडी की तरफ और ये शानदार बल्लेबाजी।